नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कोर्टच्या सुनवाईमध्ये सई मुक्ताची नाही तर सावनीची आई म्हणून निवड करणार आहे. सागर आणि मुक्ताचं लग्न झालेलं असतं आणि दुसऱ्याच दिवशी कोर्टची हिअरिंग असते. सावनी आणि हर्षवर्धन दोघंही आधीच कोर्टमध्ये आलेले असतात. दोघंही फुल कॉन्फिडंट असतात. त्यांना असं वाटत असतं की त्यांनी सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलंय, परंतु तसं काही झालेलं नसतं. त्यांना हेही माहीत नसतं की त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे केस ही आपल्याच बाजूने लागणार असा त्यांना पूर्ण विश्वास असतो. त्यावेळी सागर आणि सागरच्या घरचे हे कोर्टामध्ये आलेले असतात. त्यांना बघून सावनी नाक मुरडत असते, परंतु इंद्रा मात्र खूप तोऱ्यामध्ये तिच्यासमोर मिरवत असते. कारण इंद्राला माहीत असतं की आता थोड्याच वेळात हिच्या चेहऱ्यावरचे सगळे रंग उडणार आहेत. मुक्ता अजून आलेली नसते, कारण ती क्लिनिकमध्ये गेलेली असते आणि तिला यायला थोडा उशीर होणार असतो. थोड्या वेळानंतर मुक्ता देखील तिथे येते. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. मुक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र बघून सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते. सावनीला आणि हर्षला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मुक्ता सागरच्या बाजूला जाऊन बसते. त्यामुळे आता दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. आणि सईची कस्टडी आता आपल्या हातून जाते की काय, आता अशी त्या दोघांनाही भीती वाटायला लागते. जज साहेब आता सईला पुढे बोलावतात. ते सईला विचारतात की सई बाळा, तुला कोणासोबत राहायचंय? तुला तुझ्या जुन्या आईसोबत राहायचंय की नव्या आईसोबत राहायचंय? सई एक क्षण सावनी आणि मुक्ता दोघींकडेही बघते आणि ती जज साहेबांना सांगते की मला सावनी मॉमसोबत राहायचंय. हे ऐकल्यावर आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सागरलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर सईने आपलं नाव कसं घेतलं याचा सावनीलाही मोठा प्रश्न पडलेला असतो. सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो की सई तिच्या बाजूने बोलली, परंतु मुक्ताला हा प्रश्न पडलेला असतो की सईने सावनीचं नाव का घेतलं असेल. मुक्ता आता रडायला लागते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की तिने जे हे लग्न केलेलं असतं ते सईसाठी केलेलं असतं आणि सईच आता तिच्याकडे राहणार नसते. त्यामुळे ती सागरला तसं बोलूनही दाखवते. सागर तिला म्हणत असतो की तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल. परंतु मुक्ता मात्र फार टेन्शनमध्ये असते. जज साहेबांनी मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक दिलेला असतो आणि त्या ब्रेकमध्ये सावनी हर्षला विचारत असते की हे सर्व कसं काय शक्य झालं, सईने माझी निवड कशी काय केली? तेव्हा हर्ष तिला सांगतो की खरं तर हा सर्व माझा प्लॅन आहे. जेव्हा कोर्ट सुरू झालेलं नव्हतं तेव्हा हर्ष मुद्दामच सईला जरा बाजूला घेऊन गेला होता आणि तो सईशी बोलत होता. आणि तो सईला म्हटलेला असतो की जर तुला जज साहेबांनी विचारलं की तुला आई म्हणून कोण हवंय तर तू सावनीचं नाव घ्यायचं. तू मुक्ता आईचं नाव नाही घ्यायचं, कारण जर तू असं केलं तर मुक्ता आई तुझ्यापासून लांब जाईल. सई विचारत असते की पण मला तर मुक्ता आईच आवडते. तर हर्ष तिला सांगत असतो की हे बघ, प्रॉब्लेम तुझ्या मुक्ता आईचा नाही आहे, प्रॉब्लेम तुझ्या पप्पाचा आहे. तुझ्या पप्पाने आधी सावनी मम्मासोबत लग्न केलं आणि मग डिवॉर्स झाला. सावनी मम्मा तुला सोडून गेली आणि आता तुझ्या पप्पाने मुक्ता आईसोबत लग्न केलंय. याचा अर्थ तू मुक्तालाही सोडून देणार आहे आणि मग बघ की मुक्तासुद्धा तुझ्यापासून लांब जाईल. तुला जर मुक्ताला कायम तुझ्यासोबत जर ठेवून घ्यायचं असेल तर तुला सावनीची निवड करावी लागेल आणि तू जज साहेबांना हेच सांगशील की मला सावनी आई म्हणून हवी आहे. सई एवढी मोठी नसते की हर्षवर्धन जे काही म्हणतोय ते तिला कळत असतं. तिला फक्त हीच भीती असते की जर तिने आज मुक्ता आईची निवड केली तर मुक्ता आई तिच्यापासून लांब जाणार. त्यामुळे तिने मुक्ता आईची निवड केलेली नसते आणि तिने सावनीची निवड केलेली असते. हा सगळा हर्षचा प्लॅन असतो. हर्ष हे सर्व सावनीला सांगत असतो. त्यामुळे सावनी प्रचंड खुश असते. त्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा कोर्ट सुरू होतं आणि फायनल रिझल्ट आता सांगणार असतात. तर जज साहेब म्हणतात की मी निर्णय घेतलाय की मी सईची कस्टडी ही सावनीला न देता मुक्ताला देते. तर सर्वांना आश्चर्य वाटतं की जज साहेबांनी असं का केलं असेल. मुक्ताला आता प्रचंड आनंद झालेला असतो, कारण फायनल स्टेटमेंट हे तिच्या बाजूने असतं. तर हर्ष उठतो आणि जज साहेबांना प्रश्न विचारू लागतो की जर सईने स्वतःहून सांगितलंय की मला सावनीसोबत राहायचंय तर तुम्ही असं का म्हणताय, तुम्ही मुक्ताकडे का कस्टडी देताय? आणि मग जज साहेब म्हणतात की हर्षवर्धन, आम्हाला तुमच्याबद्दल सगळं काही खरं समजलंय. तुम्ही फक्त एका मुलीचा वापर करून घेताय हेही आम्हाला समजलंय. आणि मग जज साहेब सांगू लागतात की जेव्हा मी 10 मिनिटाचा ब्रेक दिला होता त्यावेळी मी सईसोबत बोलले होते आणि मी सईला तेव्हा विचारलं की तुला कोणासोबत राहायचंय.
तेव्हा तिने मला सांगितलं की तिला मुक्तासोबत राहायचं आहे आणि तिने मला हेही सांगितलं की मला हर्ष अंकलने असं सांगितलं आहे की जर मी मुक्ताची निवड केली तर मुक्ता तिच्यापासून कायमची दुरावली जाईन आणि म्हणूनच मी सावनीची निवड केली. हे जेव्हा सत्य आता सर्वांना समजतं तेव्हा मुक्ताला मात्र हर्षवर्धन आणि सावनीचा खूप राग येत असतो. कारण पर्सनल गोष्टींसाठी ते सईचा वापर करून घेत असतात. त्यांच्या बिझनेसच्या गोष्टींचा राग काढण्यासाठी ते सईचा वापर करून घेत असतात. गोष्ट आता मुक्ताला समजलेली असते आणि काहीही झालं तरी मुक्ताला आता सावनीकडे सईला द्यायचं नसतं. तर सावनी आणि हर्षवर्धनचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला असतो आणि जज साहेब सईची कस्टडी ही मुक्ताला देतात. त्यामुळे मुक्ता ही खूपच खुश असते. सागरसुद्धा खूप खुश असतो. जज साहेब देखील म्हणतात की खरं तर आई तीच असते जेव्हा आपलं बाळ हे दुःखामध्ये असतं, जेव्हा तिला हे समजतं, तिच्या डोळ्यातून जेव्हा पाणी येतं ती खरी आई असते आणि त्यावेळी रडत असते ती फक्त मुक्ता. तिच्या डोळ्यात मात्र अश्रूचा एक थेंबही नसतो. जज साहेब म्हणत असतात की प्रत्येक वेळी आई ही देवकीच असावी असं गरजेचं नाही आहे. जर आई ही यशोदा असेल तर देवकीपेक्षाही ती खूप महत्त्वाची असते. नंतर कोर्ट संपतं. सगळेजण कोर्टच्या बाहेर उभे असतात. हर्षवर्धन आणि सावनी एकमेकांमध्येच भांडत असतात की हे तुझ्यामुळे झालं, हे तुझ्यामुळे झालं. त्याचवेळी सागर तिथे येतो आणि म्हणतो की मला हरवायला निघाला होतात तुम्ही आणि टीममध्येच भांडणं करताय. जर तुम्ही टीममध्ये भांडणं केले तर तुम्ही मला कसं काय हरवाल? शेवटी सईची कस्टडी माझी आलीच. सई माझी मुलगी आहे आणि ती शेवटी माझ्याकडेच आली. तुम्ही कितीही काहीही केलं असतं तरी सई तुमच्याकडे कधी आलीच नसती. आणि तुम्हाला आठवत नसेल परंतु मला आठवतंय की मी तुम्हाला म्हटलं होतं 14 दिवसांनंतर तुम्ही स्वतः सईला माझ्या घरापर्यंत येऊन सोडवाल. आणि आज तो दिवस आलाय. आता दोघांनीही घरी जायचं, सईचे कपडे आणि सामान घेऊन माझ्या घरी यायचं आणि सईला माझ्या घरी ड्रॉप करायचं. सागर ही केस जिंकलेला असतो त्यामुळे सर्वजण खूप खुश असतात. परंतु हर्षवर्धन तिथे हरलेला असतो आणि सावनीमुळे तो हरलेला असतो. त्यामुळे हर्षला आता खूप राग येत असतो आणि तो सावनीवरच ते सर्व काढत असतो आणि तो सावनीला तिथे म्हणतो देखील की आता मी तुझ्याशी काही लग्न करणार नाही. सावनी आता चारी बाजूनी अडचणीत सापडलेली असते आणि आणि सईची कस्टडी ही मुक्ताला भेटलेली. तर आता लिगली सुद्धा सई आणि मुक्ता ह्या मायलेकी असतात. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.